राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला होता आणि आता आपण पाहू शकतो की संपूर्ण पत्ते घालून हे सगळे आंदोलन एकंदरीतच तुम्ही आंदोलन अहो बघा किती दडपशाही या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून होत आहे। दोन शब्द आम्ही व्यक्त होऊ शकले। आज लोकशाहीला मारक अशी ही परिस्थिती निर्माण करणाऱ्या राज्यकर्त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। किती आमच्यावरती दडपशाही आणली तरी पण आम्ही तुम्हाला या ठिकाणी सत्तेपासून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। जर आपण पाहिलं की राजीनामा द्या। आधी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आणि संपूर्ण पत्ते आपण या ठिकाणी पाहू शकतो की पत्ते या ठिकाणी उधळलेले आहेत। खाली आपण पाहू शकतो की कृषी मंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्याकरता आंदोलकांकडून पत्ते उधळण्यात आलेले आहेत आणि आता पोलीस जे आहेत ते या कार्यकर्त्यांची धरपकड या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत आणि पत्त्यांचा हार जो आहे तो कार्यकर्त्यांनी गळ्यात घालून प्रतिकात्मक आंदोलन जे आहे या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराचा तास असताना त्यांनी संपूर्ण रमी गेम खेळत होते मोबाईलवरती आणि असा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता आणि त्यानंतरच एकंदरीतच राज्यभरामध्ये याची संपूर्ण तीव्र प्रतिक्रिया उमटत होताना पाहायला मिळत होती। आपल्यासोबत माजी आमदार मिलिंदाना कांबळे आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय या सरकारचं करायचं का की आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी होताना पाहायला कृषी मंत्री किती निषेध केला तरी या राज्यकर्त्यांना काही फरक पडत नाही। अशा प्रकारे पोलिसांना पुढे करून आम्हाला रोखण्याचं काम करत होते। आम्ही सर्वसामान्यांसाठी लढणारे आहोत। आम्ही अशा कृत्य करणाऱ्या बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यकर्त्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। महायुती सरकारचा धिक्कार असो। महायुती सरकारचा धिक्कार असो। धिक्कार असो। धिक्कार असो। आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलेल्या प्रतिकात्मक असं त्यांनी आंदोलन केलं। जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिलं की कृषी मंत्र्यांचा राजीनामा हा घेतला पाहिजे म्हणून आणि निवेदन दिल्यानंतर बाहेर येत असताना त्यांनी माध्यमांशी बोलत असताना हे सर्व पत्ते उधळले आणि एक प्रकारे आंदोलनाला जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या ज्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत राखी जाधव यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी होते। प्रतिकात्मक असे पत्त्यांचे हार जे आहेत ते त्यांनी गळ्यात घातलेले होते आणि हा संपूर्ण आक्रमक आंदोलन जे आहे ते त्यांच्याकडनं झालेलं आहे। कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी ठाम भूमिका जी आहे ती या कार्यकर्त्यांकडनं मागण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी आता या कार्यकर्त्यांची या ठिकाणी धरपकड केलेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।